पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। भरतशेठ गोगावले यांची रायगडच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती। रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा मंत्री भरतशेठ गोगावले यांची नियुक्ती करण्यात आली आहे। त्यांच्या नियुक्तीची अधिकृत घोषणा होताच म्हाडासह संपूर्ण रायगड जिल्ह्यात शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले। भरतशेठ गोगावले हे महाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार असून रायगड जिल्ह्यातील प्रमुख राजकीय नेत्यांमध्ये त्यांची गणना होते। म्हाडासह रायगडच्या विविध विकास कामांसाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे। राज्य मंत्रिमंडळात भरतशेठ गोगावले यांच्याकडे रोजगार हमी, फलोत्पादन आणि खारभूमी या विभागांची जबाबदारी आहे। त्यामुळे पालकमंत्री पदाच्या माध्यमातून जिल्ह्यातील ग्रामीण भाग, शेती, रोजगार आणि खारभूमीशी संबंधित प्रश्नांना प्राधान्य मिळण्याची अपेक्षा आहे। पालकमंत्री म्हणून आता त्यांच्यासमोर रायगड जिल्ह्यातील पर्यटन, औद्योगिक विकास, रोजगार, शेती, रस्ते, पायाभूत सुविधा, जलसंधारण आणि ग्रामीण भागातील विविध प्रश्न सोडवण्याचे मोठे आव्हान असणार आहे। प्रशासन आणि लोकप्रतिनिधींमध्ये समन्वय साधून प्रलंबित विकास कामांना गती देण्याची जबाबदारीही त्यांच्यावर असेल। भरतशेठ गोगावले यांच्या नियुक्तीची माहिती समोर येताच महाड परिसरात शिवसेना कार्यकर्त्यांनी फटाके फोडून घोषणाबाजी करत आनंदोत्सव साजरा केला। कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवत या नियुक्तीचे स्वागत केले। रायगड जिल्ह्याला स्थानिक नेतृत्वाचा पालकमंत्री मिळाल्यामुळे जिल्ह्यातील विकास कामांना अधिक गती मिळेल असा विश्वास शिवसेना कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे। दरम्यान पालकमंत्री पदाची जबाबदारी मिळाल्यानंतर रायगडमधील नागरिकांच्या अपेक्षाही वाढल्या आहेत। जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्न, पायाभूत सुविधा आणि स्थानिक विकास कामांना प्राधान्य मिळावे अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे। भरतशेठ गोगावले यांच्या नियुक्तीमुळे म्हाडासह संपूर्ण रायगडच्या राजकारणात नव्या समीकरणांना महत्त्व प्राप्त झाले असून आता पालकमंत्री म्हणून ते रायगडच्या विकासाला किती गती देतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी महाराष्ट्र प्रतिनिधी आकिब जहांगीर।